आंदोलनाच्या काही बातम्या आपण पाहिल्या. आता सरपंचांबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. मुदत संपलेला सरपंच आता प्रशासक म्हणून काम पाहणार आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक पदाचा गुंता राज्य सरकारनं अखेर सोडवलाय. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये आता विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमलं जाणार आहे. तर विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची मिळून प्रशासकीय समिती ही प्रशासकाच्या मदतीसाठी राहील. प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कालावधी त्यांच्या नेमणुकीपासून 6 महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. मोठी बातमी आहे, राज्यातील सर्वात मोठी बातमी आहे. विद्यमान सरपंचच आता ग्रामपंचायतीचा प्रशासक राहणार आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी राज्य सरकारचा हा मोठा निर्णय आहे. शासन निर्णय देखील याबाबत जारी झालेला आहे. आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी पराग डोबळे यांच्याकडनं. पराग, मोठी बातमी आहे, विद्यमान सरपंचच आता ग्रामपंचायतीचा प्रशासक राहणार आहे. अधिक काय माहिती? नक्कीच खरंच मोठी बातमी आहे, कारण 16,000 ग्रामपंचायतीचा हा विषय होता. कारण फरवरी महिन्यापर्यंत 16,000 ग्रामपंचायती जी आहे मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने किंवा ग्रामविकास विभागाने जो काढलेला निर्णय तो दिलासा देणार आहे. त्यामुळे सरपंचच आता प्रशासक राहणार आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत ज्याची ग्रामपंचायती कालमर्यादा संपणार आहे त्यांच्याच ठिकाणी हे प्रशासक म्हणून राहणार आहे. आणि उपसरपंच आणि इतर सदस्यांना सुद्धा प्रशासकाच्या समितीत जो राहील त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता. त्यामुळे राज्यभराला सगळ्या ग्रामपंचायती बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय नक्कीच महत्त्वाचा आणि दिलासादायक आहे. याचबरोबर 24